चला दर्पण न्यूज. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कालबाह्य मार्केट सेस कायद्याच्या विरोधात आणि तो तातडीने रद्द करण्याच्या मागणीसाठी मंगळवार 4 ऑगस्ट रोजी कोल्हापुरात राज्यव्यापी व्यापारी परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेला महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील व्यापारी संघटनांचे पदाधिकारी आणि हजारो व्यापारी प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष संजय शेटे, दी कोल्हापूर ग्रेन मर्चंट्स असोसिएशनचे अध्यक्ष संजीव परीख यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी सांगितलं की जीएसटी लागू झाल्यानंतरही अन्नधान्य आणि इतर कृषी उत्पादनांवर मार्केट सेस आणि अन्य करांचा अतिरिक्त बोजा व्यापाऱ्यांवर पडत असून त्याचा फटका ग्राहकांनाही बसत आहे. मार्केट सेस रद्द करण्यासाठी यापूर्वी राज्यभर आंदोलन, व्यापारी बंद आणि शासनाशी अनेक वेळा चर्चा करण्यात आल्या, मात्र शासनाकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. परिषदेत राज्यातील प्रमुख व्यापारी संघटनांचे पदाधिकारी मार्गदर्शन करणार असून मार्केट सेस विरोधातील पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात येणार आहे. परिषदेनंतर कोल्हापुरातील लोकप्रतिनिधींना मार्केट सेस रद्द करण्याबाबत निवेदन सादर करण्यात आलं. शासनाने मागणीची दखल न घेतल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही व्यापारी संघटनांनी दिला आहे. या परिषदेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांत व्यापारी मेळावे आयोजित करण्यात आले असून हुपरी, जयसिंगपूर, कागल, इचलकरंजी, राधानगरी, आजरा, राशिवडे, पेठ, वडगाव आदी भागांमधील व्यापाऱ्यांनी परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थिती राहण्याचा निर्धार व्यक्त केला. पत्रकार परिषदेला कॅमेट, कोल्हापूर चेंबर, ग्रेन मर्चंट्स असोसिएशन तसेच जिल्ह्यातील विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.